आपण पाहताय द विदर्भ न्यूज, विदर्भाचा बुलंद आवाज. नुकताच 20 तारखेला केमिस्ट असोसिएशनचा देशव्यापी संप झाला आणि त्याचं मुख्य कारण होतं ऑनलाईन औषध खरेदी. ऑनलाईन औषध खरेदी संदर्भात डॉक्टरांचं प्रिपरेशनशिवाय औषधी घेणं कितपत सुरक्षित आहे किंवा यामुळे केमिस्टच्या बिझनेसवर भरपूर सारा असर झाला आहे. त्यामुळं केमिस्ट असोसिएशनचा देशव्यापी संप 20 तारखेला पुकारण्यात आला. त्यामुळं ऑनलाईन औषध खरेदी किती सुरक्षित आहे याबाबत चर्चा करण्यासाठी अमरावतीच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे मुख्य औषध निर्माण अधिकारी सतीश माहुरे आपल्याबरोबर आहेत. आपण त्याच्याशी चर्चा करूया. सर, सर्वप्रथम विदर्भ न्यूजवर आपलं मनपूर्वक स्वागत. नमस्कार. आता जो मुद्दा सुरू आहे की आता ट्रेंड भरपूर आहे की ऑनलाईन खरेदी, त्याच्यात औषधही कुठे मागे नाही आणि रेग्युलर लागणाऱ्या ज्या औषधी आहेत, BP झालं, शुगर झालं किंवा अस्थमा झालं, याच्यासाठी बरेचसे लोक ऑनलाईन खरेदी करतात. तर ऑनलाईन औषध खरेदी कितपत सुरक्षित आहे? ऑनलाईन औषधी माझ्या दृष्टिकोनातून तरी योग्य प्रमाणात सुरक्षित नाही. रुग्णाची सुरक्षा नाही, त्यानंतर औषधाची गुणवत्ता काय, त्यामध्ये जे आपण डॉक्टरकडे गेल्यानंतर डॉक्टर ज्यावेळेस प्रिस्क्रिप्शनमध्ये औषधी लिहून देतात, ते प्रिस्क्रिप्शन घेऊन आपण ज्यावेळेस मेडिकलमध्ये जातो औषधी दुकानात, त्यावेळेस औषध कशी घ्यायची, किती वेळा घ्यायची, हे जे जो औषध निर्माता फार्मसी जो पेशंटला सांगते, त्याचं जे काउन्सिलिंग करते, हा प्रकार ऑनलाईनमध्ये येत नाही. त्यामुळं ऑनलाईनमध्ये शक्य नाही ह्या गोष्टी. रुग्णाची सुरक्षा अजिबात नाही. आणि आपण आता मीडियामध्ये बरेचदा पाहिलं, डुप्लिकेट औषधाचं जे प्रमाण आहे हे वाढलेलं आहे. कायम बातम्या येत राहतात, तुमच्याकडे ऑनलाईनवर औषधी आलं त्याची म्हणजे डुप्लिकेट औषधी येतात, त्याचं काही तुमच्याकडे काही उपलब्ध राहत नाही. त्याच्यामुळं ऑनलाईन हे योग्य नाही असं मला तरी वाटते. आपण बरेचदा पाहतो की हेल्थ सप्लिमेंटचा बराचसा ट्रेंड आहे. तर हेल्थ सप्लिमेंटही ऑनलाईन बऱ्याचशा अवेलेबल आहे. याच व्यतिरिक्त नेटवर्क मार्केटिंगवाल्या ज्या वेळेत कंपन्या आहे ते सुद्धा ऑनलाईन हेल्थ सप्लिमेंट जास्तीत जास्त सेल करण्याचा प्रयत्न करतात आणि लोक खरेदी करतात. तर हे हेल्थ सप्लिमेंट हे कितपत योग्य आहे? नाही, अजिबात योग्य नाही. कोणतंही औषध, हेल्थ सप्लिमेंट असो किंवा कोणते असो, डॉक्टरच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय कोणतंही औषध कोणत्याही रुग्णाने घेऊ नये. आता जनरली जे लोकांना रेग्युलर ज्या औषधं लागतात, BP, शुगर किंवा आणि जेनेरिकचा जो स्टार्टिंगचा ट्रेंड होता, आपण पाहिलं जेनेरिक मेडिकल स्टोअर जसे उभे झाले होते, तर त्याला सुरुवातीला खूप जास्त रिस्पॉन्स होता. आता तेवढा दिसत नाही. यामागचं काय कारण वाटतं आपल्याला? असं ब्रँड तो शेवटी ब्रँड असतो. आपण मार्केटमध्ये कोणतीही गोष्ट खरेदी करायला ज्यावेळेस जातो त्यावेळेस ओरिजिनल आणि डुप्लिकेट काही ना काही थोडाफार फरक असतो. त्याच्यामुळे ब्रँडकडे आजकाल डॉक्टरांची डिमांड भरपूर राहते. त्याच्यामुळं जनरिक तरी गोरगरिबांसाठी ते चांगलं आहे. औषध तेच राहते, त्याच्यामध्ये काही फरक नाही आहे. आत्ताच समजा आरोग्याशी जे आपण पाहतो की बऱ्याचशा गोष्टी म्हणजे अन्न औषध प्रशासनाच्या जसा काही कारवाया चालू आहेत, बऱ्याचशा रेट टाकणं चालू आहे, बऱ्याचशा ठिकाणी औषधाचे नकली साठे सापडत आहेत. तर आपल्याला काय वाटते की ऑनलाईन व्यतिरिक्तही मार्केटलाही बऱ्याचशा म्हणजे केमिस्टच्याही माध्यमातून नकली औषधी आत मार्केटमध्ये विकल्या जातात आजकाल? नाही, असं तर काही ठिकाणी होतात, काही ठिकाणी, सर्व ठिकाणी असं शक्यतो होत नाही. कारण कायद्यानुसारच सगळ्या गोष्टी चालल्या जाते. फार ठिकाणी, कमी ठिकाणी घडते. असे प्रकार घडलेले आहेत, न्यूजमध्ये, बातम्यामध्ये आले, पण त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाते. छोट्या मोठ्या आजारासाठी आपल्याला जनरल सर्दी आहे, ताप आहे, तर याच्यासाठी सहज आपण जातो मेडिकलमध्ये आणि बिंदास मागतो सर्दी तापासाठी गोळ्या द्यावा किंवा अंगदुखी, काही पेनकिलरचंही बरंचसं लोक दुखणं, पाठ दुखत आहे, काही दुखत आहे तर डायरेक्ट गोळी घेतो आपण. तर हे योग्य आहे का? म्हणजे आता पेनकिलरही हार्मफुल आहे असं म्हटलं जातं. ते पण ठीक नाही. कारण साधं पेनकिलरी म्हटलं, साधं तापाची गोळी जरी म्हटलं, तुम्ही पॅरासिटामॉल जरी घेतलं, हे तुम्हाला किडनीसाठी वगैरे धोकादायकच आहे. घेऊच नाही. डॉक्टरच्या सल्ल्याशिवाय कोणतेही औषध घेऊ नये असं माझं मत आहे. आणि मेडिकलमध्ये प्रिस्क्रिप्शनशिवायच तुम्हाला औषधी मिळते. आता जे समजा दर्दनिवारक ज्या गोळ्या आहे म्हणजे मेन पेनसाठी, त्याच्यात डायक्लोफिनॅक हे मेन फॅक्टर आहे. तर त्याचे लोकांना समजा जनरली परिणाम आता त्याच्यातले स्प्रे पण येऊन राहिले. डायरेक्ट स्प्रे वापरतो आपण किंवा दर्दनिवारकसाठी काही दुखत असलं की दुखण्यासाठी गोळी जे वापरतो, तर हे स्प्रे आणि त्या गोळीमध्ये काय मेन फरक आहे आणि हे दुखण्यासाठी डायरेक्ट गोळ्या घेणं कितपत योग्य आहे?
नाही, गोळ्या घेणं ते मी पूर्वीपासून सांगत आहे की गोळ्या घेणं, डायक्लोची गोळी शक्यतो फार कमी घेतात. साईड इफेक्ट्स भरपूर आहेत. पेन किलर डायक्लोचा असायक्लोफेनॅक म्हणून अजून येते. आपण डायरेक्टली डॉक्टरच्या सल्ल्याशिवाय घेऊ नये. एक वेळ एक्सटर्नली तुम्ही स्प्रे वगैरे किंवा क्रीम वगैरे मला हे एक वेळ ठीक राहील, हे चालेल तुमचं. पण गोळ्या औषधी जे इंटरनल तुम्ही घेता हे किडनीसाठी म्हणा, तुमच्या आरोग्यासाठी घातक आहे. त्याचं कारण प्रमाण राहत नाही. तुम्ही त्याचा डोस ठरलेला राहते. डॉक्टर तुम्हाला प्रमाणात लिहून देते, तुम्हाला 50 mg घ्यायची. तुमची जोपर्यंत डॉक्टर तपासणी करत नाही, तुमच्या तपासणीनुसार तुम्हाला किती mgची आवश्यकता आहे, 50 mgची आवश्यकता आहे की 100 mgची आवश्यकता आहे, हे डॉक्टर ठरवणार. आपण काय करतो, सरळ कोणी मेडिकलमध्ये माझं हे दुखते ते दुखते मला दुखण्याची गोळी द्या. मेडिकलवाला तुम्हाला 50 mg नाही 100 mg, पण तुम्हाला त्याचा असर पडणार नाही. तुम्हाला योग्य प्रमाण लागेल. म्हणजे असं नाही की दुखण्याची गोळी म्हणजे 50 mgची राहते, 100 mgची राहते. त्याचा पॉवर राहतो. त्या पॉवरनुसार तुम्हाला वेदना किती होतात, तुम्हाला त्रास किती होतो, हे तो डॉक्टर ठरवून तुम्हाला त्याचं पर्सेंटेजनुसार तुम्हाला ते डोस लिहून देते. कोणी 3 दिवसाचं, कोणी 8 दिवसाचं, कोणी 15 दिवसाचं, यावर ते सर्व अवलंबून आहे. आत्ता जनरली लोक ॲलोपॅथीबरोबरच होमिओपॅथीचाही थोडा ट्रेंड आलेला आहे, म्हणजे होमिओपॅथीकडे वळत आहे. आणि आणखी बऱ्याचशा थेरपी आहे एक्सटर्नल. तर आपल्या मते दोन तिन्ही पॅथीमध्ये ॲलोपॅथी झालं, होमिओपॅथी झालं, तर कुठली पद्धती जास्त इफेक्टिव्ह आहे किंवा कुठल्या याच्यात जास्त चांगला रिस्पॉन्स असू शकतो? आता सध्या ट्रेंड म्हणजे ॲलोपॅथीचा सुरू आहे. ॲलोपॅथीचाच ट्रेंड सध्या सुरू आहे. म्हणजे सगळ्यात मोठमोठे जे आजार आहे ते ॲलोपॅथीनंच बरे होतात. जे जनरल ओपीडी, जनरल जे आजार आहे ते मग तुम्ही आयुर्वेदिक, होमिओपॅथी हे त्याने कवर होतात. पण ऑपरेटिव्ह का मोठमोठे आजाराचं सध्या हे चालू आहे प्रश्न, हार्ट, किडनी, मेंदू, ब्रेन, लकवा. तर यामध्ये तुम्हाला ते पॅथी, बाकीचे इतर पॅथी उपयोगात येणार नाही. त्यासाठी तुम्हाला ॲलोपॅथी हाच पर्याय आहे. रेग्युलर औषधामध्ये BP शुगरसाठी ज्या रेग्युलर औषध घेतल्या जातात, तर याच्यामध्ये काही औषधं साईड इफेक्टवाल्या आहे का? नाही, साईड इफेक्ट म्हणता येणार नाही. त्यामध्ये पण प्रमाण असते. तुमचं आता रक्त पातळ होण्याची गोळी तुम्ही जर म्हटलं तर त्यामध्ये किती, त्याचा 10 mg, 20 mg, 40 mg, 80 mg असं प्रमाण राहते. आणि ते डॉक्टर ठरवणार, त्यानुसार तुम्हाला देणार. त्याच्यामुळे त्याचा साईड इफेक्टचा काही प्रश्न होणारच नाही. त्याच्यावर दुसरं तुम्हाला समजा ॲसिडिटी वाढत असेल तर डॉक्टर तुम्हाला ॲसिडिटीची गोळी देतात आणि ते तुम्हाला घ्यावंच लागते कंटिन्यू. कारण आजार आहे तर औषधी तर घेणंच आहे. बरोबर आहे, आजार आहे औषधी घेणं आहे. डॉक्टरच्या सल्ल्यानुसार जर तुम्ही तेवढ्या काळासाठी, तेवढ्या वेळेसाठी घेतलं तर मग काही प्रश्नच येत नाही. यूथमध्ये हेल्थ सप्लिमेंटचा बराच ट्रेंड आहे आजकाल, तब्येतसाठी किंवा चांगल्यासाठी. तर हे कितपत योग्य आहे? म्हणजे हेल्थ सप्लिमेंट आता कोणी प्रिपेअर करते की नाही बा, प्रोटीन घेतल्यानंच असं होते किंवा अमुक सप्लिमेंट घेतल्या, तर हे किती योग्य आहे? हा भ्रम आहे. तसं आपण जे काही फूड वगैरे, अन्नपदार्थ वगैरे यामधूनच आपल्याला सगळ्या गोष्टी प्राप्त होतात. टॉनिक, मल्टीव्हिटॅमिन, मिनरल्स, टॉनिक म्हणून सगळं प्राप्त होते. त्यामुळे औषधे वगैरे घ्यायची तुम्हाला काही गरज नाही असं मला वाटते. कारण आपल्याला असं वाटते, तुम्ही जे म्हणता की हेल्थ सप्लिमेंटनं बा आपली तब्येत चांगली होईल, पण तुमच्या शरीराला किती प्रमाणात त्याची गरज आहे. तुमच्या व्हिटॅमिन B कॉम्प्लेक्सचं उदाहरण घ्या. तुमच्या शरीराला त्याची आवश्यकता आहे किंवा नाही हे कोण ठरवणार? हे तुम्ही तुमच्या मनानं नाही ठरवू शकणार. तुम्हाला व्हिटॅमिन Eची गरज आहे, तुम्हाला व्हिटॅमिन B कॉम्प्लेक्सची गरज आहे, तुम्हाला व्हिटॅमिन Cची गरज आहे की नाही हे तुम्ही स्वतः नाही ठरवू शकणार, किंवा फार्मसीसुद्धा नाही ठरवू शकणार. ते डॉक्टरच ठरवणार. म्हणजे तुमच्या शरीरात तुमचं प्रोटीन तुम्ही घेतलं, प्रोटीन घेत राहणार. प्रोटीनच्या साईड किडनीवर त्याचा परिणाम होईल. म्हणून जास्त प्रोटीनही शरीरात जायला नको. हे सगळं डॉक्टरच ठरवणार. तर आपल्या मुख्य विषयाकडे पुन्हा आपण वळूया की ऑनलाईन खरेदीमध्ये सर्व गोष्टीचा जसा ट्रेंड आहे, तर औषधीसाठी काही नियम असायला पाहिजे का सरकारी? आपल्याला वाटतं का असायला पाहिजे? खूप सुधार होणं गरजेचं आहे. त्यामध्ये खूप सुधार होणं गरजेचं आहे. म्हणजे जे ऑनलाईनमध्ये, आता मला सांगा, ऑनलाईनमधून तुम्ही डॉक्टरचा तुमचा संपर्क येत नाही, फक्त फोन होतो, फिजिकली काहीच नाही. ठीक आहे. ज्यावेळेस आता आपण समजा आता डॉक्टरकडे जेव्हा जातो, म्हणजे त्याचं आपण हे करू, जेव्हा डॉक्टरकडे तपासणी केलं तर डॉक्टर तुम्हाला औषध गोळ्या जे लिहून देतील, औषध गोळ्या लिहून दिल्यानंतर प्रिस्क्रिप्शन आपण मेडिकलमध्ये जातो, तर तुम्हाला ते औषध कशी घ्यायची काय तो मेडिकलवाला सांगतो. आणि त्या औषधांना 2-3 दिवस तुम्ही घेतल्यानंतर तुम्हाला जर काही कमी जास्त वाटलं, तुम्ही पुन्हा डॉक्टरकडे जाता.
तो औषध बदलून देऊ शकतो तुम्हाला. ऑनलाईनमध्ये हा प्रकार होणार नाही. आणि ऑनलाईनमध्ये ज्या वेळेस आपण खरेदी करतो तर आपल्या घरी डायरेक्ट औषध येतो. आणणारा कोण? एक डिलिव्हरी बॉय. तो फार्मसिस्ट नसतो. तो फार्मसिस्ट नाही की तुम्हाला औषध उघडून देईन, सांगल की बा हे औषध असं घ्या, तसं घ्या, याच्यात ठेवा, थंड ठेवा, ह्या गोष्टी तो सांगणार नाही. तो डिलिव्हरी बॉय बाकी जसं वस्तू आपण आणतो ऑनलाईनमध्ये तो आणाल, तुम्हाला देऊन तो चालला जाईल. त्या ठिकाणी फार्मसिस्ट थोडी आहे. आणि त्याची काही औषधी तापमान, टेम्परेचर कव्हर करावं लागते, त्यासाठी टेम्परेचर त्याचं पाहावं लागते. हे ऑनलाईनमध्ये ह्या गोष्टी सध्या तरी नाही वाटत मला शक्य. सर, ते शेवटी आपण आता पब्लिकला काय मेसेज द्याल की ऑनलाईन औषधी खरेदी संदर्भात? शक्य तर ऑनलाईन औषधी टाळावं. ऑनलाईन औषधी टाळून डॉक्टरकडे जाऊनच औषधी घ्यावं असं माझं मत आहे. कारण आता ऑनलाईनमध्ये जे तरुण पिढी आहे हे नशेची औषधे घेत आहे. त्यानंतर गर्भपाताची औषधे, संवेदनशील औषधे, अँटीबायोटिक हे तुम्हाला तशाच प्राप्त होत आहे. त्यामुळे पुढील जे पिढी आहे रुग्णाची सुरक्षा त्यांनी धोक्यात आहे असं मला वाटते. अत्यंत महत्त्वाचा मेसेज या ठिकाणी मुख्य औषध निर्माण अधिकारी सतीश माहुरे यांनी दिलेला आहे की या माध्यमातून, ऑनलाईन खरेदीच्या माध्यमातून इलिगल औषधांचा सुद्धा बराचसा सुळसुळाट होऊ शकतो आणि यावरती गव्हर्नमेंटचं कुठंतरी बंधनं असणं आवश्यक आहे. त्यामुळे ऑनलाईन खरेदी संदर्भात हे आरोग्याशी खेळू नये, डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शननीच औषधे घ्यावी असं या ठिकाणी माहुरे सरांचं म्हणणं आहे. आपण असेच महत्त्वाचे विषय घेऊन विदर्भ न्यूजवर विविध विषयांवर चर्चा सुरू ठेवूया. पाहत रहा द विदर्भ न्यूज.